वेळेला लोकसभेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही भूमिका मांडत असतील, त्यांना रोखणं, त्यांना बोलू न देणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे। ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव विरोधी पक्ष आणेल। आज त्या संदर्भातली नोटीस देण्यात येईल। नोटीस दिल्यानंतरची प्रक्रिया सुरू होईल। अविश्वास ठराव सत्ताधारी पण म्हणतात की अविश्वास ठराव आणतात, परंतु ओम बिर्ला हे नियमानुसार संपूर्ण कारवाई करत असतात। भारतीय जनता पक्षाचा आणि नियमांचा आणि कायद्याचा काहीही संबंध नाही। भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा आणि चालवला गेलेला पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाच्या टाचेखाली या देशाचं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग सर्व संविधानिक संस्था आहेत। कोणालाही काम करू दिलं जात नाही। हुकुमशाही पद्धतीने अमित शाह आणि नरेंद्र मोदी काम करतात। नियम, कायदा, संविधान याची कोणती चाड या सरकारला मला दिसत नाही। राहुल गांधी म्हणाले, काल ज्यावेळेस त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी कोऑपरेशनची भूमिका दाखवली होती। आम्ही जेव्हा सकाळी बैठक झाली खरगे साहेबांच्या कार्यालयामध्ये, तेव्हा ही भूमिका आम्ही घेतली राहुल गांधींनी की आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करू। जनतेपर्यंत आम्हाला संदेश द्यायचा आहे की आम्हाला सभागृह चालवायचं आहे, आम्हाला चालवायचे आहे। अर्थसंकल्पावरती आम्हाला चर्चेत सहभागी व्हायचं आहे। ही भूमिका राहुल गांधींनी घेतल्यावर ते ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना भेटायला गेले सर्व पक्षांच्या खासदारांसह। पण ओम बिर्ला यांच्यावरती मोदी आणि शहांचा प्रचंड त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट दिसत आहे। त्याच्यामुळे त्यांनी कोणतंही सहकार्य स्वीकारलं नाही। मनोज आरोडेचं जे पुस्तक आहे त्यावर प्रकाशनाचं कालच आलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांनी सांगितलं की हे आम्ही पुस्तक प्रकाशितच केलं नाही, असं प्रकाशकाचं म्हणणं आहे। हो, पुस्तक प्रकाशित जरी केलं नसेल तरी पुस्तकाची पायरसीचे प्रकार खूप आहेत मोदींच्या काळामध्ये। प्रत्येक गोष्टीची ते पायरसी आहे। जर राजकीय पक्षांची पायरसी होते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाची पायरसी कोणी केली? मोदी आणि शहानेच केली ना। ही पायरसी आहे। शिंदेकडला जो पक्ष आहे शिवसेना किंवा अजितदादांकडे जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, ती मूळ पक्ष नाही, ती पायरसी आहे। पायरसीवरती कोणी बोलू नये। लोकसभा अध्यक्षांनी सभापती, विधानसभेचे सभापती आणि विधान परिषदेचे सभापती यांचे अधिकार निश्चित करण्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीचं अध्यक्षपद हे राहुल नार्वेकरांकडे दिलेलं आहे। सत्यानाश, सबका विकास सबका सत्यानाश। राहुल नार्वेकरांनी आपल्या मर्यादांचा भंग करून